रविवार आणि सोमवार 2 दिवसांमध्ये भाजीसाठीचा आणि जो आपण डोसा बॅटर भरून ठेवलेला तो कंटेनर आता खाली झाला आहे, तर ते मी साईडला ठेवून घेतले. काचेचे कंटेनर थोडेसे हाताळायचे म्हणजे अगदी सांभाळून हाताळावे लागतात, म्हणून ते पहिले साईडला करून ठेवले. फ्रीजमधनं बटर बाहेर काढून ठेवलं. पाण्याची बॉटल जी आता जेवणासाठी लागणार होती ती देखील भरून घेतली. आणि आज नाश्त्यासाठी संध्याकाळच्या इव्हनिंग स्नॅक्ससाठी सँडविच करायचा विचार होता. तर घरात जे कुठले पदार्थ अवेलेबल होते, म्हणजे माझ्याकडे सगळं चटणी वगैरे पण नव्हती केलेली, किंवा तुम्ही म्हणाल काय म्हणाल काकडी वगैरे पण माझ्याकडे नव्हती. ज्या भाज्या होत्या माझ्याकडे त्याचं सर्वात आधी मी कुकर लावून घेतलं. एक बटाटा आणि मोजून एकच बीट असं मी कुकरला लावून घेतलं, म्हणजे बाकीची कामं होईपर्यंत ते कुकरच्या शिट्या होतील. आणि ही जी नाईफ तुम्ही विचारता ना, ही मी डीमार्टमधनं घेतली. याच्यासाठी बऱ्याचशा अशा मला कमेंट्स येतात की ताई ही नाईफ तू कुठून घेतली. तर डीमार्टमधनं घेतली आहे, त्याच्यामुळे त्याची लिंक वगैरे माझ्याकडे काही अवेलेबल नाही आहे. आणि तेव्हा मी आय थिंक 200 रुपयाला गेली. आता घेऊन पण बरेच वर्ष झाली आहेत त्याला. अवेलेबल असेल कदाचित, कारण अशा पद्धतीच्या माझ्या मते हा अंजली ब्रँडचा आहे. तर अंजलीचे प्रोडक्ट्स बरेचसे असे डीमार्ट्समध्ये अवेलेबल आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. आता माझ्याकडे काकडी नव्हती, पण कांदा, शिमला मिरची घेतली, थोडासा टमॅटो, बीट आणि एक जो आपण उकडून घेतलेला बटाटा आहे तो घेतला आहे. आणि थोडीशी घाईघाईच झालेली, कारण मग एवढ्या उशिरा येऊन मग सँडविच बनवायचा कधी आणि मग खायचा कधी. मग बटाटा थोडासा ना गरमच होता, आणि म्हणून मग मी चिरायला घेतला तर थोडा कुस्करत होता तो, कारण गरम गरम जेव्हा आपण चिरतो ना तर थोडासा नीट असा कापला जात नाही. आणि ना मी दोन्ही सुऱ्या वापरते बघा. काही कटिंग करण्यासाठी, जसं मी कांदा कटिंग करण्यासाठी ती दुसरीवाली सुरी जी बारीक होती ती वाली मी कापली, कारण त्याने अगदी पातळ असे स्लाईस निघत होते. आणि ह्याच्यासाठी जेव्हा मला पातळ स्लाईस वगैरे अगदी करायचे असतात ना, तेव्हा मी ही छोटीवाली सुरी वापरते, नाहीतर इतर वेळेस ती मी मोठी वापरते. जेव्हा मला लसूण वगैरे चॉप करायचं असतो ना, तेव्हा मी ती मोठीवाली करते, कारण ती एकच अशी ठेवली आणि त्याच्यावर हात मारला ना वरती की अगदी ती ठेचली जाते छानपैकी. तर ते ठेचण्यासाठी स्पेसिफिकली मी ती मोठीवाली सुरी वापरते. आता आपण करणार आहोत सँडविच. तर बटर पहिलं आपण नेहमी लावून घ्यायचं, कारण बटरवर मग जेव्हा तुम्ही चटणी लावता ना, ते मग ती त्याच्यामध्ये ना पावामध्ये जास्त अशी डायरेक्ट ऑब्झर्व होत नाही. कधी कधी काय होतं, बऱ्याच वेळा आपण बटर लावत नाही आणि फक्त चटणी लावतो ना, तर पावामध्ये ना सगळं त्या चटणीचं पाणी शोषलं जातं आणि पाव खूप नरम होऊन जातो. त्याच्यामुळे पहिलं बटर लावा, कारण बटर थोडा ऑइली बेस असतो. त्याच्यावर मग तुम्ही चटणी लावली ना तर पाव ते जास्त असं पाणी शोषून घेत नाही, आणि मग अगदी थोडा वेळ म्हणजे पटकन असं हे पकडत नाही, म्हणजे पाव नरम होत नाही. तर माझ्याकडे जे होतं सगळं, जे रफ कापलेलं मी सगळं ठेवून घेते. आणि मी याच्यामध्ये कुठला चाट मसाला, जिरा पावडर वगैरे काही टाकणार नाही. तुम्हाला वाटलंच तर हलकं थोडंसं मीठ टाका, कारण काय होतं ना, बटर पण सॉल्टेडच असतं. त्याच्यानंतर मेयोनीज वगैरे टाकतो, त्याच्यानंतर सॉस येतो, याच्यामध्ये ऑलरेडी मिठाचं प्रमाण थोडंफार असतंच, बऱ्यापैकी असतं. त्याच्यामुळे मी याच्यामध्ये मीठ, जिरा पावडर वगैरे असं वेगळं, किंवा सँडविच मसाला असा वेगळा काही टाकणार नाही आहे. चीज होतं माझ्याकडे, पण मी म्हटलंच आता संध्याकाळसाठी तो अजिबात नको. सकाळी एखाद्या वेळेस मी केला असता तर त्याच्यामध्ये मी चीज ॲड करून एकच असा हेवी करून खाल्ला असता, पण अजिबात नाही. मी म्हटलं नको, आता संध्याकाळी हे आत्ता हा एकच खाल्ला तर पोट एवढं भरून जाईल ना की जेवायला देखील होणार नाही. तर मेयोनीज मी वरती लावून घेतलं, आणि याच्यावरती जे मिक्स हर्ब वगैरे आहेत किंवा थोडेसे चिली फ्लेक्स आहेत, कारण चटणी नाही आहे आपल्याकडे, म्हणून ते लावून घेतले. आणि माझ्याकडे टोस्टर पण आहे, मी कधी कधी ग्रिल पण करते. पण असं जे आपलं प्रॉपर सँडविच मेकर जे असतं ना, जे बाहेर मिळतं आपल्याला टोस्ट सँडविचवाल्यांकडे, त्याच्यामध्ये झालेले त्याची टेस्ट काही वेगळीच असते. तर म्हणून मग मी ते ठेवून घेतले. दोन्ही एकदम तयार करून घेतलेत, कारण त्याच्यामध्ये खूप अशी काही चटणी वगैरे नव्हती, त्याच्यामुळे मी ते तयार करून घेतले. आता मस्तपैकी दोन्ही साईडने कुरकुरीत करून घ्यायचं. सारखं 5-5 मिनटांनी त्याला इकडे तिकडे परतावं लागतं, तरच ते छान असे भाजले जातात आणि आतमधला पदार्थ अगदी शिजला जातो मस्तपैकी. एका साईडला चहा ठेवून घेते, कारण फक्त मी सँडविच दिला असता तर तो खाल्ला जाणार नसता. तर सचिनला चहा लागतोच संध्याकाळचा, तुम्हाला मी बऱ्याचशा ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे माझं हे रुटीन. तर म्हणून एका साईडला चहा ठेवला, आणि म्हटलं तोपर्यंत एका साईडला सँडविच पण होईल. मी मोजून 2च सँडविच केले, आणि जो एक्स्ट्राचं जे उरलेलं कापलेलं उरणार आहे ना, ते जेवणाबरोबर सलाड म्हणून होऊन जाणार, त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नव्हतं. आणि बटर वगैरे ते मी ठेवून देईन. आता जो फक्त पाव उरेल तो उद्या सकाळी नाश्त्यासाठी होईल असं मी ठरवलेलं आहे, कारण उद्या तसाच मी नाश्ता ठरवून ठेवलेलाच आहे ऑलरेडी. म्हणून मी म्हटलं चला आज पाव उरला तरी मग काही टेन्शन येणार नाही. बऱ्याच वेळा असं होतं की मग एखाद्या वेळेस फक्त एवढ्याच्या वेळेसाठी पाव काय खाणार, पण म्हटलं चला उद्या सकाळसाठी पण होईल, कारण उद्या बुधवार असल्यामुळे
अंडा ब्रेड वगैरे सकाळी नाश्त्याला असेल तरी तो देखील हेवी असा नाश्ता होऊन जातो, म्हणून मग ब्रेडच घेतलेला आहे. तर हे टोस्टर पण अंजलीचंच आहे आणि हे पण डीमार्टमधनंच घेतलेलं आहे. आणि असं थोडंसं सर्व केलं की छान दिसतं. थोडीशी चटणी असली असती ना, ग्रीन चटणी तिखट अशी, तर अगदी मजा आली असती. पण आत्ता मी ती बनवणार आहे, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये, या आठवड्यामध्ये मी जर काही बनवलं तर मग कुठे मिस करायला नको की अरे चटणी नाही म्हणून. नमस्कार, शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. सर्वात आधी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, आजचा वार आहे मंगळवार आणि कालच्या ब्लॉगमध्येच म्हणजे आज जो अपलोड झाला त्या ब्लॉगमध्ये पावभाजी आणि सँडविचचा विषय निघालेला. तर त्याच्यावरनं मग आमच्याकडे पावभाजी किंवा मग सँडविच काहीतरी खावं अशी इच्छा झाली, म्हणजे तीव्र इच्छा अशी जागृत झाली. मग फायनली म्हटलं चला, आज सकाळपासूनच चाललेलं सँडविच कधी करणार, तर म्हटलं चला आज संध्याकाळी सँडविच करू. आता आम्ही सँडविच खाऊन गेला, एकच खाल्ला, नाही तर मग नंतर जेवायला अजिबात होणार नाही, म्हणून थोडासाच. आणि मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने आज तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केलाय. कालचा आणि त्याच्या आधीचा जे 2 ब्लॉग होते जे गिफ्ट हॅम्पर बद्दलचे होते, त्याच्यामध्ये तुम्ही छान छान अशा कमेंट्स केल्या, छान असा प्रतिसाद दिला त्या ब्लॉगला. त्याच्यामधल्या तुमच्या ज्या काही क्वेरीज होत्या किंवा ज्या आपल्याला अजून काही कमेंट्स येतात त्याच्याबद्दलची आज मी या ब्लॉगमधनं आन्सर देणार आहे. अशा म्हणजे क्वेश्चनची आन्सर देणार आहे की ज्याचे आपल्याला उत्तर डिटेलमध्ये आपण व्लॉगमध्ये नाही, म्हणजे क्वेश्चन अँड आन्सरच्या कमेंट्समध्ये नाही देऊ शकत. तर म्हटलं चला आजच्या व्लॉगच्या मार्फत सांगू. तर 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर तू जे व्हिडिओमध्ये दाखवलंस, हॅम्पर्स दाखवले, त्याच्यामधल्या ज्या काही चॉकलेट्स दाखवले किंवा बिस्किटं दाखवली, त्याची रेसिपी आमच्याबरोबर शेअर करणार आहेस की नाही, किंवा हॅम्पर्सचं मटेरियल तू कुठून घेते, पॅकिंग मटेरियल कुठून घेते, कशा पद्धतीने ते करतेस, हे सगळं आमच्याबरोबर शेअर करणार आहेस का. तर त्याच्याच व्यतिरिक्त अजून एक हॅम्पर्स बद्दलचीच होती की तुला कॉन्टॅक्ट कसा करायचा, आम्हाला हॅम्पर्स हवेत. तर याची प्रश्नांची मी उत्तरं तुमच्याबरोबर आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे. त्याच्या आधी आपल्याला अजून एक कमेंट आलेली की या स्टँड बद्दलची, की ताई ह्या स्टँडवर ना तू अन्न हे पूर्ण ब्रह्म लिहिलेलं असं एक आडवं पान ठेवू शकतेस. तर माझ्याकडे हा जो स्टँड आहे ना, मी विकत नाही आणलेला आहे. ऍक्च्युली आमच्याकडे ना हॉस्पिटलमध्ये MR लोक भेटायला येतात डॉक्टर्सना, म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात त्यांना. तर ते त्यांच्या ब्रँडचं म्हणजे टॅबलेटचं प्रमोशन करण्यासाठी त्यांना डॉक्टर्सना काहीतरी भेट वस्तू देतात. तर हे त्यातलंच एक होतं. हे स्टँड होतं आणि याच्यावर कॅलेंडर होतं. तर मला खूप आवडलं, कारण मला फोटोशूटसाठी जेव्हा मी पिक्चर वगैरे क्लिक करते गिफ्ट हॅम्परचे वगैरे, तेव्हा मला हे यूज होईल, म्हणून त्या हिशोबाने विचार करून मी आणलेला आहे. इथे त्यांच्या ब्रँडचं पण नाव आहे, टॅबलेटचं नाव आहे. तर मी काय केलं, मग नंतर ना थोड्या दिवसांनी, जवळपास महिन्याभरानंतर, मी माझ्यामध्ये 3 महिने तर झाले असतील, 3-4 महिने आणून, आणि त्याच्यानंतर ना कार्पेंटरचं काम चालू होतं आमच्याकडे. मग तिथे ना एक मनी प्लांटचं, म्हणजे असं अळूवडीसारखं पान असतं ना मनी प्लांट, त्याचं पान मी घेतलं आणि त्या कार्पेंटरला दिलं आणि मी बोलली मला असाच शेपमध्ये तू कापून दे. मग मी ते घरी घेऊन आली आणि मग सचिनने वेळ काढून याच्यावर कलर प्रिंट, म्हणजे कलरने सगळं काम केलंय. त्याला कलरिंग काम, ड्रॉइंग वगैरे खूप आवडतं. तर मग त्याने मला हे ड्रॉ करून दिले, पण याच्यावरनं नाव लिहायचंय. तर याच्यावरती मला असा काहीतरी असं मेसेज लिहायचं, त्याच्या अजून मी विचारात आहे. तर तो लवकरच मी करेन आणि मग असं आपल्या किचनमध्ये हे तुम्हाला ठेवलेलं दिसेल. पण हा पण बावला माझ्यासाठी लकी आहे. हा मला गिफ्टमध्ये आलेला, त्याच्यासाठी म्हणून मी हा माझ्या किचनमध्ये ठेवलाय, माझा लकी चार्म म्हणून. तर ज्या गोष्टी मला अशा गिफ्ट्स म्हणून काही येतात ना, त्या मी माझ्या आजूबाजूलाच ठेवते. म्हणजे आजूबाजूला असल्याने की आपल्याला पण त्याची जाणीव होते की समोरच्याने आठवणीने आपल्यासाठी काहीतरी दिलेलं असतं. तर असं त्याच्यामध्ये पण त्या समोरच्या व्यक्तीचं प्रेम असतं. छान अशी एक विचार करून, काहीतरी थॉट्स विचार करून त्याने आपल्याला दिलेले असतात. माझ्या एका कलिगने माझ्या बर्थडेला म्हणजे एक प्लांट दिलेला, तर प्लांटच्या आतमध्ये तो होता. तर ते प्लांट मी पुढे ठेवते टिपॉयवर आणि हा बावला मी याच्यामध्ये ठेवते. तर असो, आता गिफ्ट हॅम्पर बद्दलचं बोलते. तर गिफ्ट हॅम्परसाठी ज्या काही मी रेसिपीज वगैरे ज्या बनवलेल्या त्या मी तुमच्याबरोबर सगळ्या शेअर करणार आहे. मला जसं जमेल तसं, पण मला इन डिटेलमध्ये नाही जमणार. मी शॉर्टमध्ये जे व्हिडिओ टाकते ना त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न करेन. जेवढे शक्य होतील तेवढे सगळे टाकेल. आणि त्याच्याबरोबर जर तुम्ही बेकिंग मटेरियलचं म्हणाल तर माझं, किंवा रॅपिंग मटेरियल म्हणा, की बऱ्याचशा कमेंट अशा आहेत ना की तुझे मटेरियल आणलंस ते कुठून आणलंस, म्हणजे रॅपिंगसाठी किंवा डेकोरेशनसाठी. तर माझं असं फिक्स नाही आहे, माझं सर्चिंग चालूच असतं. म्हणजे जवळपास ना फेस्टिवल येण्याच्या आधी 1.5-2 महिन्यापासून माझं सर्च चालूच असतं. आपल्याकडे एवढे सगळ्या गोष्टी आहेत, एवढे प्लॅटफॉर्म्स आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी, म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टीमध्ये सोर्स आहेत की तुम्ही सगळीकडनं माहिती घेऊ शकता.
तर मी कधी मालाडवरनं आणते, कधी मुलुंडवरनं घेते, कधी बोरवलीवरनं घेते, कधी आम्ही क्रॉफेड मार्केट भुलेश्वरला पण जातो, कधीतरी आम्ही सायनला पण जातो. म्हणजे आम्ही खूप फिरतो यासाठी. म्हणजे फक्त एकाच ठिकाणाहून मी नाही घेत, 4-5 ठिकाणचे रेट काढते, कुठे काय नवीन व्हरायटी आहे, कारण मार्केटमध्ये काय चाललंय हे देखील आपल्याला तेवढंच माहिती असणं गरजेचं आहे. सो त्याच्यामुळे मी असं स्पेसिफिकली एकाच दुकानातून घेते असं नाहीये. जिथे मला स्वस्त मिळेल किंवा जिथे मला स्वस्त आणि मस्त आणि चांगली क्वालिटी मिळेल त्याच्याकडे माझा भर असतो आणि तिथूनच मी ती परचेस करते. आम्हाला आठवतं आम्ही मागे कल्याणपर्यंत पण गेलेलो हे सगळं शोधण्यासाठी. गेल्या वर्षी तर आम्ही खूप फिरलेलो बॉक्सेससाठी, कारण मला हॅम्परसाठी मोठे बॉक्सेस हवेत. कारण हॅम्परचे जे बॉक्सेस असतात ना ते मोठे असतात, जे मी तुम्हाला दाखवले ते. तर त्या बॉक्सचीच म्हणजे साईज आणि त्याचा जे लुक असतो ना तो वेगळाच येतो, म्हणून त्याला हॅम्पर असं म्हटलं जातं. नाहीतर आपले चॉकलेटचे बॉक्सेस पण तसे क्यूटच असतात, पण हॅम्परचा बॉक्स असं थोडासा चौकोनी टाईप किंवा त्याच्यामध्ये ट्रायंगल, सर्कल असे वेगवेगळे शेप्स असतात आणि त्याच्यानुसार त्याची कॉस्टिंग असते. थोडी कॉस्टिंग त्याची जास्त असते हॅम्परची, बॉक्समुळेच तुम्ही म्हणू शकाल, कारण तेवढ्या बॉक्सला परत डेकोरेशन करण्यासाठी तेवढा जास्तीचा खर्च येतो, त्याच्यामुळे हॅम्परची कॉस्ट वाढली जाते. तर चला, या प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिली तुम्हाला. त्याच्यानंतर अजून मला म्हणायचं होतं की तुम्ही मला कसा कॉन्टॅक्ट कराल. तर बऱ्याच जणांनी आपल्याला इन्स्टा आयडीवर आपला कमेंट केलेला आहे, त्याच्यानंतर मेलवर देखील मला आलेले. तर तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझ्या ईमेल आयडीवर करा किंवा इन्स्टा आयडीवर करा. दोन्ही मी तुमच्याबरोबर शेअर केलेले आहेत. जर तुम्हाला तिथून म्हणजे जर तुम्ही मला तिथे कॉन्टॅक्ट केला तर मी तिथे तुम्हाला माझ्यापासून कॉन्टॅक्ट नंबर शेअर करेन. म्हणजे तुम्हाला जी काही ऑर्डर करायची असेल किंवा तुमचं काही सजेशन्स असेल, तुम्हाला काही कस्टमायझेशन हवी असेल, ते मी तिथे तुमच्याबरोबर फोनवर बोलून तुमचं सगळं सॉल्व्ह करून तुम्हाला जी ऑर्डर करायची आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि आज मी रानडे रोडवरनं फुलं घेऊन आली. आज मी दादर मार्केटला गेली नाही. येताना 2च कच्ची केळी घेऊन आली, कारण माझ्या एका मैत्रिणीने माझा व्हिडिओ काल बघितला की केळ्याचे वेफर कसे बनवायचे. तर तिचं असं झालं की अरे तू टेस्ट करायला नाही घेऊन आली. मग ती म्हणाली की तू मला बनवून घेऊनच ये. तर म्हटलं ठीक आहे, म्हणून मग तिच्यासाठी बनवायची म्हणून मी 2च कच्ची केळी घेतली. कारण मग माझ्याकडे तर उद्याचा मेनू ठरलेला आहे. माझा पण गुरुवारी उपवास आहे, तर मी विचार करते की गुरुवारसाठी म्हणून मग उद्याच बनवेन. आज बनवायचा विचार चालला आहे, बघू आता कसं काय ते. पण तिला उद्याच हवेत, तर मग तरी पण एका केळ्याचे मी बनवेन, तिच्यासाठी थोडेसे घेऊन जाईन. आणि जे काकाकू बसतात ना त्यांच्याकडे गेली की अशी छान फुलांबरोबर दुर्वाची जुडी, तुळस आणि थोडीशी फुलं एक्स्ट्राची पण मिळतात. दादर मार्केटमध्ये आता ना खूप म्हणजे पाऊस पडतोय, 5-10 मिनटं पडतो परत बंद होतो, 5-10 मिनटं येतो परत बंद होतो. तो खूप चिखल झाला आहे, तर मग ते चिखलामध्ये जायचं म्हणून मग मी ते नाही गेली. हँडवॉश भरून ठेवलेलं मागे, तर जे होतं ते हँडवॉश होतं माझ्याकडे, पण जे डिशवॉश वापरतो ते संपलेलं. आणि छोटे पाऊच मिळाल्यामुळे ना यावेळेस खूप म्हणजे खूप किचकट काम झालं. एकच मोठा पाऊच घेतला ना की व्यवस्थित होऊन जातो, आणि छोट्या पाऊचमध्ये कळत नाही की कुठला किती आपण काढला आणि किती नाही काढला. मोठा एकदाच रिफिल केला की छान असं वाटतं, म्हणजे एकदम कळतं आपल्याला प्रमाण कितपत यूज झालं आहे ते. चहा पावडर संपलेली, ती देखील भरून घेते. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना माझ्या आता मला वीकडेजमध्येच करायला लागतात, कारण पहिलं फक्त रविवारी वेळ काढून मी करायची, पण या रविवारी पण गिफ्ट हॅम्परचं काम असल्यामुळे त्यामुळे पण थोडंसं मला जमलं नाही. पण आता ही सगळी कामं तुम्हाला वीकडेजमध्ये बघायला मिळतील. मी कशी कशी यासाठी लावते, कुकर लावून घेतलं हे मी बघू शकता. आपल्याला थोडेसे गरम करून कुकर लावला की आपलं अर्ध जेवण तयार असतं. एका साईडला कुकर लावला, एका साईडला चपातीचं पीठ मळून घेतलं की अर्ध्यापेक्षा जास्त जेवण म्हणजे लोकच राहत नाही आपल्याला. एका साईडला मग छोटा कधी कधी घाई असते ना, तर मी भाजी पण कुकरलाच लावते, फक्त मी शिटी करत नाही. आणि तुम्हाला जसं मी म्हटलं ग्रीन चटणीची कमी होती, तर म्हटलं चला ग्रीन चटणी पण करून टाकू. आणि मी थोड्याशा या डाळी असतात ना चण्याच्या, त्याच टाकते जे आपण चिवड्यामध्ये वापरतो तो. कधी कधी शेंगदाणे टाकते. माझ्याकडे थोडासा पुदिना, कोथिंबीर वगैरे भरपूर होती आणलेली, ते टाकलं. लसूण टाकलं, जिरं टाकलं, हिरवी मिरची टाकली, आणि मला तिखट पाहिजे होती ना म्हणून ती तिखटवाली मिरची असते ना मी ती टाकली आणि अगदी पेस्ट करून घेतली याच्यामध्ये. कारण फ्रीजमधलं खोबरं होतं ना, म्हणून मग थोडंसं ना ते कधीतरी तवलं जातं, त्याच्यामुळे मग मी थोडासा लिंबाचा रस म्हणजे काळी पडू नये म्हणून आणि एक स्मूथ असं टेक्स्चर येण्यासाठी मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, थोडंसं मीठ टाकायचं. आणि आता आपली इथे हिरवी चटणी तयार झालेली आहे. फ्रीजमध्ये स्टोअर करताना तुम्ही व्यवस्थित एअरटाईट डब्यामध्ये स्टोअर केली ना तर आरामात ही 8 ते 10 दिवस राहते. पण मी 8 ते 10 दिवस नाही ठेवत, पूर्ण 4-5 दिवसात ही ऑफिसला वगैरे नेऊन संपवते, किंवा कधीतरी संध्याकाळी काही स्नॅक्स केला तर मग होतो, म्हणून पटकन अशी मिळते. सगळं आवरून झालंय. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. ब्लॉग एंड करण्याच्या आधी 2-3 प्रश्न आपल्याला जे आले आहेत त्यांची आन्सर मी देते.
तर सुजाता चिटणीस ताईंनी आपल्याला आज कमेंट केलेली, ज्यांना मी म्हटलं की तुम्हाला व्लॉगमध्ये आन्सर दे. तर आजच्या व्लॉगमध्ये त्यांनी बघून मला आन्सर म्हणजे मेसेज केलेला की तू सगळ्या व्हेजीस कशा चॉप करतेस, म्हणजे चॉप करण्याच्या आधी तू वॉश करतेस की नाही. तर बऱ्याचपैकी ज्या ज्या भाज्या वॉश करता येतात ना त्या मी सगळ्या भाज्या वॉश करूनच ठेवते. बऱ्याच वेळा फ्लॉवर आहे मी वॉश करून नाही ठेवत, कारण तो बऱ्याच वेळा पाण्यामध्ये त्याच्यात ओलावा राहिला तर खराब होतो, किंवा सुरण आहे तर त्या भाज्या मी अशा ज्या भाज्या आहेत त्या मी वॉश करून न ठेवता डायरेक्टच अशाच क्लीन करून ठेवते. त्याच्याबरोबर पालेभाज्या आहेत त्या पण मी वॉश नाही करत. कधीतरी जेव्हा उन्हाळा वगैरे असतो तेव्हा मी त्या वॉश करते, सुकवते, ड्राय करते आणि मग फ्रीजमध्ये ठेवते. म्हणजे जिथे मला असं वाटतं की व्यवस्थित सुकल्या जातील ना तेव्हाच मी त्या सुकवते. बाकीच्या भाज्या तोंडली, गवार, कोबी म्हणा, त्याच्यानंतर मटार म्हणा, अशा बऱ्याचशा भाज्या ज्या काही सगळ्या भाज्या आहेत ना बऱ्याचशा भाज्या मी सगळ्या क्लीन करते. फ्रुट्स पण इव्हन मी आणली ना तरी वॉश करूनच क्लीन करूनच मग ती ठेवते. तर आय होप तुम्हाला त्याचा आन्सर मिळाला असेल की मी बऱ्याचशा भाज्या शक्य तेवढ्या म्हणजे जेवढ्या पॉसिबल आहेत तेवढ्या मी वॉश करून फ्रीजमध्ये ठेवते. टमॅटो वगैरे आणले असेल ना तर ते गाजर, बीट म्हणा किंवा काकडी म्हणा हे सगळं वॉश करून ठेवते. म्हणजे सकाळच्या वेळेस माझा थोडासा टाइम वाचतो म्हणून मी त्या वॉश करून फ्रीजमध्ये ठेवते. तर त्याचबरोबर आपल्याला अजून एक कमेंट आलेली की ताई आज मी तुला दादर स्टेशनला बघितलं. तर दादर स्टेशनला बघितलं तर मला असं नंतर मी देखील कमेंटला रिप्लाय केलं की जर तू मला बोलली असतीस किंवा जर तुम्ही मला आवाज दिला असता तर मला देखील छान वाटलं असतं, मला देखील आवडलं असतं तुमच्याबरोबर बोलायला. म्हणजे मला असं वाटतं की मी जर गेस करत असेल तर ती म्हणजे तूच असशील, कारण मला असं वाटतं मी दादर स्टेशनला जस्ट होती आणि तिथे 2 सीट्स खाली होत्या, पण ट्रेनला यायला वेळ होता आणि मला आज लेट झालेला. मी याच्या म्हणजे त्या टायमिंगला निघत नाही, त्याच्या आधी पण मी आली, पोहोचली स्टेशनला आणि ती पण माझी ट्रेन निघून गेलेली. आणि माझी सवय आहे की मी पुढे कधीच नाही उभी राहत, मी नेहमी बॅक साईडला उभी राहते. तर माझं असं चाललेलं की समोरची व्यक्ती माझ्याकडे बघतेय पण मग परत खाली बघते, बघते खाली, बघते बघते खाली. तर मला असं वाटलेलं की अरे ही व्यक्ती आपल्यालाच बघते का किंवा हिला माझ्याकडे बघून काही बोलायचं का असं मला वाटत होतं. पण असं काही झालं नाही. ट्रेन आली, ती जी समोरची व्यक्ती होती ती पास झाली आणि त्याच्या पुढची ट्रेन मी पकडली. तर मग आणि जेव्हा मी बसले ट्रेनमध्ये तेव्हा मला कमेंट आले ताई मी आज तुला दादर स्टेशनला बघितलं. तर मला असं वाटतं की ती तूच असशील आणि आय थिंक गेस करते मी तर तू ग्रीन कलरचा ड्रेस घातलेलास, तर ती तूच असशील. तर मला नक्की कमेंट करून सांग, म्हणजे नेक्स्ट टाइम आता मी तुला समोरून ओळख दाखवेन जेव्हा मी म्हणजे दिसणं जर आपलं झालं, कारण तुझा टायमिंग जर तोच असेल तर मी त्या टायमिंगला निघत नाही, मी त्याच्या आधी निघते. पण जर अशी कधी आपली चुकामुक भेट झाली, मला उशीर झाला आणि तू भेटलीस तर मी नक्की तुला आवाज देईन आणि आपल्या छान अशा गप्पा देखील होतील ट्रेनमध्ये. तुझी जर्नी कितपर्यंत आहे, कुठल्या स्टेशनपर्यंत ते मला माहिती नाही, पण जेवढा वेळ होईल आपण छान अशा गप्पा मारू. तर असो, आजच्या ह्या व्लॉगमधनं ह्या 2 गोष्टी अजून मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत आणि अजूनही बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या कमेंट मार्फत तुम्ही मला विचारतात पण डिटेलमध्ये मला तुमच्याबरोबर शेअर करता येत नाही. आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटेन आणि तोपर्यंत क्वेश्चन अँड आन्सरचा मी व्हिडिओ करावे की नाही यासाठी मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मी तशी कम्युनिटी पोस्ट शेअर करेन. मग तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही तिथे विचारा, मग आपण त्याचा एक छान असा क्वेश्चन अँड आन्सरचा व्लॉग बघू. तर लवकरच भेटेन उद्या एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.